नमस्कार मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे प्रकार या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, इतिहासाचे प्रकार हे पाहण्याअगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ते म्हणजे आतापर्यंतचा जो इतिहास आहे हा इतिहास मानवाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या प्रगतीचा इतिहास आहे. पृथ्वीतलावर मानवाची प्रगती टप्प्याटप्प्याने झाली. जो भूतकाळ आहे तो भूतकाळ त्याबद्दल सर्वांनाच आकर्षण निर्माण झाले. प्राथमिक अवस्थेत भटकंती करणारा माणूस स्थिर जीवन जगू लागला, शेती करू लागला आणि त्यानंतर त्याच्या अस्तित्वाच्या खुणांचा शोध घेण्याच्या टप्प्यावरून इतिहास लेखनाला सुरुवात झाली. या इतिहास लेखनाला सुरुवात झाल्यानंतर या इतिहास लेखनाचे प्रकार असू शकतात का, किंवा इतिहास लेखनाचे प्रकार पाडणे आवश्यक आहे का, या संदर्भामध्ये विचार होऊ लागला आणि त्याची गरज निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. या इतिहासाच्या प्रकारासंदर्भामध्ये प्राध्यापक रेनियर यांच्या मते मानवाच्या जीवनाचे नवे पैलू डोळ्यासमोर ठेवून त्याचे जर विभाजन केले आणि त्या संदर्भामध्ये अभ्यास केला तर आपल्याला तंतोतंतपणे अभ्यास करता येऊ शकतो, अशा पद्धतीने त्यांनी मत मांडलं. त्याच पद्धतीने प्राध्यापक बॉन यांनी मानवी जीवनाची वस्तुनिष्ठता लक्षात घेऊन इतिहासाचे वर्णनात्मक इतिहास आणि तत्वाधिष्ठित इतिहास असे दोन प्रकार पाडले. तर भारतीय इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी इतिहासाचे देशिक इतिहास, कालिक इतिहास, वांशिक इतिहास असे इतिहासाचे 3 प्रकार पाडले. असे असले तरी सुद्धा इतिहासाचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या कसोट्यावर पाडले जातात, मात्र ते काटेकोरपणे नक्कीच नाहीत. या इतिहास प्रकारातील सर्वमान्य जे इतिहासाचे प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. मित्रांनो, इतिहासाचा पहिला प्रकार जो आहे तो राजकीय इतिहास. अगदी प्राचीन काळापासून सर्वत्र दिसून येणारा आणि राजकीय इतिहासाचा एक लोकप्रिय इतिहास अशा पद्धतीने राजकीय इतिहासाकडे पाहिलं जातं. इतिहासाच्या राजकीय घडामोडी व राजकीय संस्था केंद्रबिंदू ठेवून राजकीय चित्यंतरे, नेतृत्व किंवा राजा, त्याच्या लढाया या संदर्भामधली संपूर्ण माहिती या इतिहास प्रकारामध्ये येताना दिसून येते. लोकांना नेहमीच नेतृत्व, राजा याविषयी उत्सुकता किंवा उत्कंठा असते आणि या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती या इतिहास प्रकारामध्ये आपणाला येताना दिसून येते. त्यानंतर दुसरा इतिहासाचा प्रकार आहे तो घटनात्मक इतिहास. घटनात्मक इतिहास हा राजकीय इतिहासाचाच एक भाग आहे. राजकीय इतिहासाच्या सोयीसाठी घटनात्मक इतिहासाचा एक प्रकार पाडलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय बाबींचा समावेश, संसदीय रचना, कार्यपद्धती, सार्वत्रिक निवडणुका, न्यायदान पद्धत, आर्थिक गुंतागुंत, नोकरशाहीचे स्वरूप, सरकारी धोरणे या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासली जाते. तिसरा इतिहासाचा प्रकार आहे तो म्हणजे संसदीय पद्धतीचा इतिहास. यामध्ये संसदीय पद्धतीचा इतिहास हा घटनात्मक इतिहासाचाच एक भाग आहे, मात्र फक्त संसदेमध्येच घडणाऱ्या ज्या काही सर्व घटना आहेत, लोकसभा, राज्यसभा किंवा संसदेतले वेगवेगळे ठराव, चर्चा या संदर्भातला संपूर्ण इतिहास या इतिहास प्रकारामध्ये अभ्यास केला जातो. चौथा इतिहासाचा प्रकार आहे तो कायद्याचा इतिहास. कायद्याचा इतिहास हा एक घटनात्मक इतिहासाचा भाग आहे. इतिहासाचा लेखन करणारा कायद्याचे ज्ञान असेलच असे नाही, मात्र त्याला कायद्याचा अर्थ लावण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. धार्मिक, सामाजिक, आर्थिक स्वरूपाचे, राजकीय स्वरूपाचे वेगवेगळे जे कायदे आहेत या संदर्भामधला कायदे संहिता जे आहेत या संदर्भामध्ये संपूर्ण इतिहास या इतिहास प्रकारामध्ये येतो. त्यानंतरचा इतिहासचा प्रकार आहे तो राजनैतिक इतिहास. राजनैतिक इतिहास हा राजकीय इतिहासाची एक आणखी शाखा असलेली आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय करार, आंतरराष्ट्रीय संघटना, राजनैतिक संबंध या संदर्भामधली संपूर्ण माहिती या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासली जाते. मित्रांनो, त्यानंतरचा पुढील प्रकार आहे तो लष्करी इतिहास. अत्यंत महत्वाचा असलेला इतिहासाचा प्रकार लष्करी इतिहास हा इतिहास. यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी लष्कराच्या जोरावर होत असतात. त्यामुळे लष्करी डावपेच, युद्धतंत्र, वेगवेगळे अस्त्रे, सैन्य उभारणे, शस्त्रसज्जता, लष्करी डावपेच, वेगवेगळे सेनापती, त्यांची कामगिरी किंवा अलीकडेच वाढलेला दहशतवाद किंवा वेगवेगळ्या नाविक दल, हवाई दल, क्षेपणास्त्रे या संपूर्ण बाबतीमधला जो इतिहास आहे हा लष्करी इतिहास प्रकारामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो म्हणजे वसाहतींचा इतिहास. वसाहतीचा इतिहास हा राजकीय इतिहासाचाच एक प्रकार आहे.
सागरी मार्गाचा शोध आणि औद्योगिक क्रांती यामुळे निर्माण झालेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वसाहतवादाला चालना मिळाली आणि प्रत्येक देश आपल्या अस्तित्व गरजा यासाठी वसाहती मिळवू लागला आणि याच्यातूनच आपणाला वसाहतवादाला नव साम्राज्यवाद असे नाव मिळाले. तर या संपूर्ण घडामोडीचा तेथील वसाहतवादामुळे संपत्ती, संस्कृती, चालरीती, लोकांची मानसिकता, धर्म यामध्ये झालेला बदल या संपूर्ण बाबींचा आढावा या वसाहतीचा इतिहास या प्रकारामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इतिहासाचा जो प्रकार आहे तो वैचारिक इतिहास. हा इतिहास प्रकार तत्वज्ञान या विषयाला अधिक जवळचा आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एखादी विचार प्रणाली किंवा एखादा विचार जो पुढे येतो, सुधारणा, वैचारिक बदल जे होतात, या संपूर्ण बाबींचा आढावा या इतिहास प्रक्रियेमध्ये घेतला जातो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो म्हणजे धार्मिक इतिहास. धार्मिक इतिहास हा राज्यशास्त्राला अधिक जवळचा असणारा इतिहासाचा प्रकार आहे. धार्मिक इतिहासामध्ये धर्माचा इतिहास नाही तर फक्त धर्माचा इतिहास नाही तर त्याचबरोबर माणसांचे धार्मिक प्रश्न, आंतरराष्ट्रीय राजकारण, धर्म व धार्मिक चालीरीती या संदर्भामधला संपूर्ण इतिहास या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासला जातो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो सामाजिक इतिहास. इतिहासात बदल किंवा प्रगती मान्य केलेला आहे, त्यामुळे सामाजिक जीवनात झालेले बदल, प्रगती या संदर्भामधली संपूर्ण माहिती सामाजिक इतिहास या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या मानवी जीवनाचे वेगवेगळे विचार, कार्य, दैनंदिन जीवन, श्रद्धा, सवयी, समाजरचना किंवा मानवाची प्रगती रानट्या अवस्थेपासून आजपर्यंत कशा पद्धतीने झाली या संपूर्ण बाबीचे चित्रण या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासले जात असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो म्हणजे सांस्कृतिक इतिहास. मानवाने संस्कृती निर्माण केलेली आहे आणि या गरजांच्या पूर्ततेसाठी निर्माण झालेली संस्कृती आहे, त्यासाठी निर्माण झालेली साधना आहेत, या संपूर्ण बाबींचा किंवा मानवाच्या चारित्र्याला, श्रद्धेला वळण देणारा, तत्वचिंतन करावं लागणारा या संपूर्ण बाबींचा अभ्यास या सांस्कृतिक इतिहासामध्ये केला जात असताना आपल्याला आढळतो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो आर्थिक इतिहास. इतिहासाच्या प्रकारात आज जागतिकीकरणामुळे आर्थिक इतिहासाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारतीयांच्या अर्थकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असल्यामुळे त्याकडे काहीसे त्या इतिहासाकडे आपल्याला काहीसे महत्त्वपूर्ण बाब म्हणून पाहिलं गेलेलं दिसून येतं. या इतिहास प्रकारामध्ये शेती, व्यापार, उत्पन्नाची साधने, तंत्रज्ञान, वितरण व्यवस्था, आयात निर्यात, सागरी व्यापार, वस्तुनिर्मितीची ठिकाणे या संदर्भामधली संपूर्ण माहिती किंवा मानवी जीवनात अर्थार्जनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, या संपूर्ण बाबींची माहिती या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासली जाताना दिसते. त्यानंतर इतिहासाचा प्रकार तो म्हणजे भूगोल किंवा भौगोलिक इतिहास. ऐतिहासिक घटना या भूभागावर घडत असतात, त्यामुळे भूगोलाचा आणि इतिहासाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. काल व प्रदेशा संदर्भामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम इतिहास आणि भूगोल करत असतात. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीनुसार मानवाची शारीरिक ठेवण सुद्धा आपल्याला बदलत असलेली पाहायला मिळते. तर या संदर्भामधली संपूर्ण माहिती किंवा या भौगोलिक भूपृष्ठामुळे वेगवेगळ्या प्रकारचे झालेले मानवी जीवनावरचे जे परिणाम आहेत या संदर्भामधली माहिती या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासली जाताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, त्यानंतर इतिहासाचा जो प्रकार आहे तो समकालीन इतिहास. बेनिटो क्रोचे यांनी म्हणले की सर्व इतिहास हा समकालीन इतिहास आहे. म्हणजेच काय, तर समकालीन इतिहास हा इतिहासाचा एक प्रकार आहे. समकालीन इतिहासात मुलाखती, वृत्तपत्रे, रेडिओ, समकालीन ग्रंथ, नियतकालिके, सर्वेक्षण, जनमत कौल, सार्वजनिक कागदपत्रे, वैयक्तिक कागदपत्रे यांचा समावेश होतो. तर या समकालीन कागदपत्रांचा बारकाईने विचार करून विश्वसनीय माहिती मिळवावी लागते आणि हा एक इतिहासाचा प्रकार अविपरीत असलेला किंवा रूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो जगाचा इतिहास. हा जग अनेक कारणांनी मित्रांनो जवळ येत आहे, त्यामुळे त्याचा एकत्र विचार करणे गरजेचं आहे. मानवी समाजातील भेदाभेद दूर करण्याचे काम ज्यावेळेला राज्यकर्ते करू लागलेले आहे, त्यामुळे जगाचा इतिहास हा एकंदरीत मानववंशाच्या विचाराचं व भावनाचं प्रतिबिंब निर्माण झालेला आहे. त्यामुळे जगाचा इतिहास हा एक इतिहासाचा प्रकार आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो स्थानिक इतिहास. मित्रांनो, स्थानिक इतिहास हा इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा इतिहास प्रकार आहे. यामध्ये गाव, शहर, संस्थान किंवा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जे
अगदी गाव लेवलला जे वेगवेगळे बदल घडलेले आहेत, स्थानिक लेवलला जे बदल घडत असतात याचा इतिहास, याचा संपूर्ण इतिहास या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासला जातो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो पर्यटनाचा इतिहास. हा अलीकडे विकसित झालेला इतिहासाचा प्रकार आहे. अलीकडे पर्यटनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. यामध्ये पर्यटनाची ठिकाणे किंवा पर्यटनाची व्याख्या या संदर्भामध्ये संपूर्ण पर्यटनाचा इतिहास या इतिहास प्रकारामध्ये अभ्यासला जातो. त्यानंतर इतिहासाचा प्रकार आहे तो कृषी इतिहास. तर कृषी इतिहास हा एक इतिहासाचा प्रकार आहे. अलीकडे कृषी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या कृषीचा संपूर्ण इतिहास, त्याच्या संदर्भातले कायदे, कृषी करण्याची पद्धत, शेती करण्याची पद्धत या संपूर्ण बाबींची माहिती या इतिहास प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने अजून एक इतिहासाचा प्रकार आहे तो म्हणजे वंचितांचा इतिहास. हा एक अलीकडे फोकस धरलेला किंवा महत्त्वपूर्ण ठरलेला इतिहासाचा प्रकार आहे. जे वंचित घटक आहेत त्यांच्यावरती फोकस करून हा इतिहासाचा प्रकार रूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे इतिहासाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात. अगदी ताटर स्वरूपात किंवा तत्वरचनेवर इतिहासाचे हे प्रकार नाहीत, मात्र सर्वसामान्यपणे इतिहास चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा याकरता इतिहासाचे ढोबळ मनानेही पाडलेले इतिहासाचे प्रकार दिसून येतात. धन्यवाद.